ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील 32व्या रविवारी लॅटरन महामंदिराचे समर्पण हा सण साजरा करत आहोत। त्यामागचा इतिहास असा की माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, रोममधील 324 साली बांधलेले हे सर्वात जुने महामंदिर। प्रिय बंधू भगिनींनो, हे महामंदिर सर्वप्रथम लातेरानी कुटुंबाचा एक राजवाडा होता। हा राजवाडा जेव्हा कॉन्स्टंटाईन ह्या व्यक्तीच्या ह्या सेनापतीच्या हातात आला, तेव्हा त्यांनी पाहिले की त्याची संपूर्ण प्रजा ही ख्रिस्ती आहे आणि म्हणून त्यांनी हा लाटेरान पर्वत हा चर्चच्या नावावर केला व हा जो राजवाडा होता हा पोप संत मिल्टेडास याच्या सुपूर्द केला आणि मग ह्या राजवाड्याचे रूपांतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो महामंदिरात झाले। 7व्या शतकापासून या महामंदिराचे नाव अतिपवित्र तारणारा असे होते। 787 साली 9 नोव्हेंबरला ह्या महामंदिरामध्ये प्रभूच्या प्रतिमेतून रक्त वाहण्याचा चमत्कार घडला, म्हणून 9 नोव्हेंबर हा वार्षिक स्मृती दिन साजरा करण्याचे चर्चने ठरवले। कालांतराने ह्या महामंदिराचे नावे बाप्तिस्मा करणारा योहान व शुभवर्तमानकार योहान याच्या नावावर असला तरी आजपर्यंत ह्या महामंदिराला लॅटरनचे महामंदिर म्हणून ओळखले जाते। या सणाचे महत्त्व म्हणजे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्व या ख्रिस्त सभेचे सदस्य आहोत आणि हे महामंदिर आपल्या सर्व ख्रिस्त सभेची एक आई आहे आणि म्हणून आपण तिच्याशी जोडलेले आहोत, तिच्याशी आपण संबंधित आहोत आणि बाप्तिस्माद्वारे आपण इतरांनाही या ख्रिस्त सभेमध्ये आणण्याची जबाबदारी स्वीकारत असतो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक इमारत जी प्रभूसाठी व प्रभूची प्रार्थना करण्यासाठी जी उभारलेली आहे ते प्रभूचे घर आहे, जेथे आपण प्रार्थना करत असतो, प्रभूशी बोलत असतो, त्याच्याशी संवाद साधत असतो। पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की देवदूताने यहेजकेल संदेष्टाला ह्या पवित्र मंदिरामध्ये नेले आणि ते प्रवेशद्वाराशी त्याने नदी पाहिली आणि ज्या काही गोष्टी या नदीच्या संपर्कात आल्या त्या नवनिर्मित बनल्या, त्या फलदायी बनल्या आणि म्हणून ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे की ही नदी आहे, ही जी नदी आहे ही नदी पवित्र आत्म्याचे एक रूप आहे आणि जो कोणी ह्या पाण्याद्वारे पवित्र आत्म्याचा स्वीकार करतो तो नवनिर्मित बनतो, तो फलदायी बनतो, तो प्रभूचा बनतो। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसऱ्या वाचनामध्ये सुद्धा आपल्याला संत पॉल सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा ख्रिस्त सभेचा एकमेव पाया आहे आणि आपले हे जे शरीर आहे हे त्या पायावर बांधलेली एक इमारत आहे, पवित्र मंदिर आहे, कारण त्याच्यामध्ये पवित्र आत्मा हा वास करत आहे आणि म्हणून आपण आपल्या कोणत्याही चुकीच्या वर्तणुकीने, पापी वृत्तीने हे मंदिर कलंकित करता कामा नये व त्याचा पवित्रता राखणे फार गरजेचे आहे। शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जे मंदिराचा अनादर करत आहे त्यांचे दानादान करत आहेत। यहुदी लोक व जे इतर लोक जे मंदिरामध्ये आले होते ते प्रार्थना व त्या मंदिराची पवित्रता बाजूला ठेवून व्यवसाय करत होते व त्या व्यवसायामध्ये नफा कसा मिळणार त्याच्याकडे त्यांचे लक्ष होते। जेव्हा हे प्रभूला आवडले नाही तेव्हा त्याने ह्या संपूर्ण मंदिरात मांडलेल्या बाजाराची दानादान करतो, हे संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त करतो आणि म्हणतो की हे देवाचे मंदिर आहे, येथे प्रार्थना झाली पाहिजे। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण प्रभूच्या मंदिरामध्ये येतो तेव्हा आपला एक ध्येय असले पाहिजे की मी प्रभूशी प्रार्थना करण्यासाठी जात आहे, प्रभूशी बोलण्यासाठी जात आहे आणि जर आपण या प्रार्थना व्यतिरिक्त व साक्रामेंटा व्यतिरिक्त जर आपण इतर गोष्टीसाठी जर आपण मंदिरात जात असाल तर आपण देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ह्या मंदिराची बाजारपेठ करतो। जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण
कोणत्या उद्देशाने जातो हे फार महत्त्वाचे आहे, की मी प्रार्थना करण्यासाठी जातो की मी दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यासाठी जातो, पवित्र मंदिराची मस्करी करण्यासाठी जात आहे की सर्व साक्रामेंटाचा अनादर करण्यासाठी जात आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण मंदिरामध्ये येणार तेव्हा आपण प्रार्थना करण्याचा प्रयत्न करूया व त्या प्रार्थनेद्वारे पवित्र आत्म्याचा स्वीकार करून नवनिर्मित बनण्याचा प्रयत्न करूया व फलदायी होण्याचा प्रयत्न करूया. आमेन.